नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या पावन नामाचा जप करत आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या शास्त्रात, वास्तुशास्त्रात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये अशा अनेक छोट्या-छोट्या सवयी सांगितल्या आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्व संकटे दूर होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवनाचे कल्याण करणारे 54 अनमोल विचार आणि सोपे उपाय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक नियम तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। नंबर 1, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वतःच्या तळहातांचे दर्शन घ्या। यामुळे तुमचा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ आणि उत्साही जातो। नंबर 2, घराच्या मुख्य दरवाजावर रोज सकाळी किंवा सण उत्सवाला स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि वास्तूचे संरक्षण होते। नंबर 3, दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण करताना ओय नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते। नंबर 4, अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून अंघोळ केल्यास शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता दूर होते। नंबर 5, रोज सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते, डोके थंड राहते आणि कामावर एकाग्रता वाढते। नंबर 6, दररोज ओम ऐ या अक्षराचा स्पष्ट उच्चार केल्याने मानसिक शांती आणि आत्मबल प्राप्त होते। नंबर 7, रोज सकाळी किमान 10 मिनिटे कोणतेही स्तोत्र किंवा नामावलीचे पठण केल्याने सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते। नंबर 8, घराच्या ईशान्य, उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे सुख समृद्धी आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी सर्वोत्तम मानले जाते। नंबर 9, घराच्या उत्तर दिशेला धनदाता कुबेराचा फोटो किंवा हिरवी कुंडी ठेवल्याने धनलाभ होतो। नंबर 10, घरामध्ये पांढरा शुभ्र शंख ठेवणे आणि तो रोज सकाळी संध्याकाळी वाजवणे याने सर्व वास्तु दोष आपोआप दूर होतात। नंबर 11, घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तु दोष दूर होतात आणि नकारात्मकता कायमची नष्ट होते। नंबर 12, घराच्या उंबरठ्यावर रोज संध्याकाळी समई किंवा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते। नंबर 13, प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा स्वच्छ धुवून तिथे सुंदर रांगोळी काढावी। नंबर 14, घराच्या छतावर किंवा गच्चीवर कचरा आणि जुन्या मोडक्या वस्तू साठवू नका, यामुळे प्रगतीत अडथळे येतात। नंबर 15, घरामध्ये संध्याकाळी गुग्गुळ किंवा लोभानाचा धूप फिरवल्याने हवा शुद्ध होते आणि अदृश्य नकारात्मक शक्ती दूर राहतात। नंबर 16, घरातील कचरा किंवा कचराकुंडी कधीही ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका। नंबर 17, घरातील जळमटे कोळिष्टके वेळेवर स्वच्छ करत राहावीत, यामुळे राहूचा दोष लागत नाही। नंबर 18, घरात सतत भांडणे होत असतील तर रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळावा, यामुळे वातावरण शांत होते। नंबर 19, स्वयंपाकघरात बनवलेली पहिली चपाती नेहमी गायीसाठी काढावी, यामुळे अन्नात बरकत राहते आणि अन्नपूर्णा प्रसन्न राहते। नंबर 20, कुलदेवतेचा फोटो घराच्या मुख्य देव्हाऱ्यात मध्यभागी असावा। नंबर 21, तिजोरीत एक छोटी सुपारी आणि लाल कापडात बांधलेले नाणे ठेवल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही। नंबर 22, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते। नंबर 23, घराच्या मंदिरात देवाची मूर्ती 6 इंचापेक्षा मोठी नसावी। नंबर 24, घराच्या भिंतींवर देवांचे फाटलेले किंवा मोडके फोटो ठेवू नका, ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा। नंबर 25, देवाला वाहिलेली फुले ती सुकण्यापूर्वीच देव्हाऱ्यातून काढून टाकावीत। नंबर 26, देवापुढे दिवा लावताना तो नेहमी शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा। तसेच मंदिरात 2 दिवे न लावता एकच दिवा किंवा अखंड नंदादीप लावावा। नंबर 27, देवाचा दिवा विझल्यावर लगेच तसाच पुन्हा लावू नये, तो दिवा स्वच्छ करूनच पुन्हा लावावा। नंबर 28, दर मंगळवारी नियमपूर्वक हनुमान चालीसा म्हटल्याने मनातील सर्व भीती आणि संकटे दूर होतात। नंबर 29, बुधवारी गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात। नंबर 30, गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात। तसेच गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे गुरुग्रहासाठी अत्यंत शुभ मानले जाते। नंबर 31, दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा पांढरी मिठाई अर्पण केल्याने धनधान्याची वृद्धी होते। नंबर 32, शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने आणि प्रदक्षिणा घातल्याने पितृदोष व शनिदोष कमी होतात आणि आयुष्य वाढते। या दिवशी गरिबांना काळे तीळ किंवा अन्न दान करावे। नंबर 33, संकष्टी चतुर्थीला गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्याने सर्व कार्ये सिद्धीस जातात। नंबर 34, पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची कथा वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ असते। नंबर 35,
सोमवारी शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग पिंडीवर ठेवावा. नंबर 36. जेवणापूर्वी अन्नपूर्णा देवतेचे स्मरण केल्याने अन्नाचे पोषण पूर्ण मिळते. नंबर 37. रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र वाचल्याने शांत झोप लागते आणि वाईट स्वप्ने पडत नाहीत. नंबर 38. जीवनात मोठ्या संकटाच्या वेळी व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. नंबर 39. प्रवासाला निघताना दधिवामन स्तोत्राचा जप केल्याने प्रवास सुरक्षित आणि सुखकर होतो. नंबर 40. शिंक आल्यावर किंवा जांभई दिल्यावर मुखातून विष्णू किंवा राम नाव घ्यावे. नंबर 41. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः अवश्य म्हणावे. नंबर 42. रोज सकाळी आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने नशिबाची साथ मिळते. नंबर 43. रोज गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण आणि मन तेजस्वी होते. नंबर 44. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने प्रचंड मानसिक बळ आणि शांती मिळते. नंबर 45. मंत्राचा जप करताना नेहमी जपमाळ वापरावी, शक्यतो तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. नंबर 46. सूर्यदेवाला अर्घ्य देताना नेहमी तांब्याच्या कलशाचाच वापर करावा. नंबर 47. कावळा किंवा कुत्र्याला नियमित अन्न पाणी दिल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. नंबर 48. गरिबांना छत्री किंवा चप्पल दान केल्याने राहुकेतूचे दोष कमी होतात. नंबर 49. घरामध्ये शालिग्रामची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. नंबर 50. तुळशीचे पान कधीही रविवारी किंवा एकादशीला तोडू नये. नंबर 51. दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये, यामुळे आरोग्य बिघडते. नंबर 52. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला किंवा शुभ कार्याला जाताना दही साखर खाऊन जाणे शुभ मानले जाते. नंबर 53. मंदिरातून परत आल्यावर लगेच हातपाय धुवू नयेत, थोडा वेळ शांत बसावे. नंबर 54. घराच्या पश्चिमेला पाण्याचा निचरा होईल अशी उत्तम व्यवस्था ठेवावी. तर मित्रांनो, हे होते आपल्या जीवनाचे कल्याण करणारे 54 अनमोल विचार आणि वास्तुनियम. जर तुम्ही या नियमांपैकी थोडे नियम जरी तुमच्या दैनंदिन आयुष्यात अंमलात आणले तर तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल जाणवेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.